नमस्कार, मराठी अस्मिता न्यूज जालना या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण ज्या सध्या पुलावर उभा आहोत हा पूल आहे बदनापूर आणि अंबड तालुक्याच्या सीमा जोडणारा। माझ्या पाठीमागचा भाग बदनापूर तालुक्यामध्ये येतो आणि समोरचा भाग हा अंबड तालुक्यामध्ये येतो। म्हणजे दोन तालुक्याला जोडणारा हा पूल सध्या मोडकळीस पाहायला मिळतो। आपण बघतोय की पाठीमागे जो दिसतोय हे सगळं कठाडे तुटलेले आणि समोरच एक रस्ताही खचलेला आहे। जे कठाडे तुटल्यामुळे म्हणून अपघाताचा धोका वाढला असून आणि या पुलाच्या लगतच असलेला एक रस्ताही खचला आहे। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ याकडे गांभीर्याने बघत रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी सध्या वाहनधारकातून होत आहे। आमच्या अंबड तालुका आणि बदनापूर तालुका जोडणाऱ्या या सुकना नदीवरील पूल या रस्त्याची अशी दयनीय अवस्था आहे। या पुलावरच्या कठडे जे असते त्याचे जे पाईप आहे हे कुणी अज्ञात व्यक्तीने काढून नेले, कुणी काढून नेल्याचं काही माहिती नाही, परंतु त्या कठडे काढल्यामुळं तिथं कोणताही आमचे प्रकार घडू शकतो। त्याच्यावरून गाड्या खाली जाऊ शकतात आणि हा रस्ता अत्यंत रहदारीचा असल्यामुळं प्रशासनानं त्या पुलाकडे लक्ष देऊन त्वरित लक्ष देणं गरजेचं आहे। तसंच पुलाला लगतच शेजारी एक मोठा खड्डा पाडलेला आहे आणि तो खड्डा रस्त्याला लगत असल्यामुळं अचानक एखादं वाहन त्या खड्ड्यात जाऊ शकतं आणि यात एक मोठी अनुचित प्रकार घडू शकतो। याकरिता प्रशासनानं तातडीने अर्जंट याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून कोणतीही जीवितहानी होणार नाही। दरम्यान सुकना बचाव जनआंदोलन संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवाजी हुसे यांनी नुकताच सुकना नदीचा दौरा केला असून या खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली। प्रशासनाने तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली।